नमस्कार, तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. ईश्वरी विचारात गुंग असते, कारण तिला ती गोष्ट आठवते जेव्हा अर्णववरती अंजली आरोप लावत असते की तू त्या ईश्वरीच्या घरच्यांची जबाबदारी का घेतोय, तिने तुला सांगितलंय का, तिचे सगळे खर्च पाणी सगळं काही तूच पाहतोय, तिच्या आईवडिलांच्या दवाखान्याचं खर्च हे तू जे करतोय ते मला पटत नाही आहे. जे ते सगळं ऐकून तिला वाईट वाटलेलं असतं. तिच्या आईला ती विचारते, तर तिची आई तिला सांगते की आत्ता तरी अर्णववरती विश्वास ठेव, अर्णव जसं करेल तसं करत राहा, तुझ्या गणूबाप्पा तुझ्या कायम सोबत राहील. ह्या सगळ्या गोष्टी आठवत असताना चहा उती चाललेला असतो आणि तिथे आकाश येऊन ईश्वरीला भानावर आणतो आणि तिला सांगतो की तू कुठल्या विचारात गुंग आहे. तर ती म्हणू लागते, खरं तर मला ना सतत अंजलीताईंचीच काळजी वाटते. तर तो म्हणतो, अंजलीताईची? अगं पहिले ताई अशी नव्हती, फार उद्धार मनाची होती, हल्ली ती फारच कुचकटपणा करते तुझ्यासोबत. ईश्वरी म्हणते, त्या प्रेग्नन्सीमुळे करत असतील, जाऊ द्या, त्यांचं मन परिवर्तन होत असतं ना. तर इथे तो सांगू लागतो की नाही, तिचं मन परिवर्तन वगैरे काही नाही, ती माझ्या आईने तिची कान भरलेली, त्याच्यामुळे हे सगळं घडत आहे. तर ती जे काही करते ते माझ्या आईच्या सांगण्यावरून करते, हे सगळं सत्य आता आकाशकडनं ईश्वरीला कळलेलं असतं. तिला पण वाईट वाटतं. तर ती त्याला चहा घेऊन अंजलीताईच्या रूममध्ये जा सांगते. तिकडे गेल्यानंतर अंजलीताई त्याला बस म्हणते. कुठे निघालास असं म्हणू लागते. तर तो म्हणतो, नाही मला नाही बसायचं, मला जायचे काम आहे. तर ती म्हणते, तुम्हाला टाळतोय वाटतं. आता ईश्वरीसारखं तुझी बायको तुझे कान भरणार वाटतं, नम्रताने तुझे कान भरले का? तर तो म्हणतो की कान वगैरे काही भरलेले नाही, मी इतक्या हलक्या कानाचा नाही, मला काही कळत नाही. आणि राहिला विषय नम्रताचा, तुम्ही सगळेजण तिचा खूप राग करताय मला माहिती आहे, पण इथून पुढे माझ्या बायकोचं कधीही होणाऱ्या बायकोचं कधीही नाव घ्यायचं नाही, तुमची भांडणं तुम्हीच बघा. असं सांगून आकाश तिथून निघून जातो. इथे वकील आलेले असतात. तिथे चर्चा चालू झालेली असते, काय करायचं, कशी प्रॉपर्टीचे हिस्से गाठे करायचे. त्याच वेळेला अंजली रूममधनं बाहेर येते आणि म्हणते, मी किती वेळची इथे रूममध्ये, मला बोलवायचं ना, तुम्ही इतकं महत्त्वाचं प्रॉपर्टीचं बोलताय तर ते मी ऐकायला हवं ना. तर इथे तिला फार वाईट वाटतं की बहुतेक माझ्या भावाचे कान ह्या ईश्वरीनेच भरले असेल, म्हणूनच त्याने मला बोलवलं नाही. वल्लवी मात्र आता त्या धुमाळ यांना भेटायला गेलेली असते. धुमाळ हे तिथे आलेले असतात. ते ना मॅडमला म्हणत असतात की मी आत्तापर्यंत जे काही केलं आहे ते परत मी करणार नाही. तर ती म्हणते की जर तू माझं काम केलं नाही तर मी तुझं सगळं सत्य हे पोलिसांना आणि कोर्टात सांगेल, मग तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तर तो म्हणतो की तुम्ही असं नाही करू शकत, मी तुमचंही नाव सांगेल ना. तर वल्लवी म्हणते, मी एकही पुरावा ठेवलेला नाही, माझं नावही कुठे येऊ शकणार नाही. आता इथे धुमाळ घाबरतात आणि वल्लवीने आता त्यांना धमकी देऊन एक काम करायला सांगितले, ते त्यांना करावंच लागणार. इथे अंजलीला राग आलेला असतो ईश्वरीचा. ईश्वरी त्यांना पोहे घेऊन येते, तिच्याकडे देते, पण ती आता ते खायला नकार देते. मग ईश्वरी ते पोह्यांचं प्लेट तिथेच ठेवते. आता इथे सुरुवात होते की कशी कशी वाटणी करायची, त्या पद्धतीने बोलणी चालणी सुरू होते. तरी त्या अर्णवला तितक्यातच कॉल येतो. असतो शिर्केंचा. त्याच्यामध्ये त्यांनी माहिती सांगितली की धुमाळ्यांचा फोन चालू झाला आहे आणि त्यांचं लोकेशन स्ट्रेस झाले. तर लोकेशन काय आहे हे विचारून अर्णव तातडीने तिकडे जायला निघालेला असतो. पण आता घरामध्ये इथे वाटणीचा कार्यक्रम चालू आहे. त्यात सगळे कागदपत्र तयार करतायत. आता इथून जायचं कसं, तर तो ताईला सांगतो की मी थोड्या वेळात येतो आणि हे सगळं काम तुम्ही पूर्ण करून घ्या, मी आलो की साईन करतो. तर इथे लगेचच अंजली रागाने उठते आणि अर्णवला म्हणू लागते की तुझे कान तुझ्या बायकोने भरलेले दिसत आहेत. तर तो म्हणतो, ताई असं का बोलतेस? तर ती म्हणते, जर कान नाही भरले तर तू काल जर माझ्या नावावरती प्रॉपर्टी करायला तयार झालं होतं, आज तू लगेच नकार देतोय, याचा अर्थ तुला ईश्वरीने हे सांगितले, तुम्ही दोघांनी प्लॅन करून हे सगळं केलं आहे का? असं म्हटल्यानंतर तो तिला म्हणू लागतो, ताई तू काहीही विचार करत आहे? तर ती म्हणते, नाही, मला जे सत्य वाटते, जे दिसतंय तेच मी बोलते. तर इथे पुन्हा एकदा अंजली आणि अर्णवमध्ये भांडण सुरू होतं. तर आता अंजलीला इथे तो म्हणू लागतो की तुला जितकं हवं तितकं सगळं काही तू तुझ्या नावावर करून घे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती, तुझ्यामध्ये माझा खूप जीव आहे आणि ह्या प्रॉपर्टीत मी अजिबात जीव घातलेला नाही किंवा ईश्वरीनेही घातलेला नाही.
तर तो वकिलांना बोलवतो आणि सांगतो ताईला जे जे हवं ते सगळं काही ताईच्या नावावरती करून टाका, मला काहीच प्रॉब्लेम नाही, कागदपत्र सगळे तयार झाले की मी साईन करतो, मला आता अर्जंट जावं लागते, प्लीज मला जास्त प्रश्न कोणी विचारू नका. आणि थोड्याच वेळात येतो सॉरी असं म्हणून तो घराच्या बाहेर पडू लागतो. आता तो गेल्यानंतर ईश्वरी विचार करते की असं काय घडलं की एवढी महत्त्वाची गोष्ट सोडून हा लगेचच निघून गेला आहे. तर अंजलीला इथे मामा समजत असतात की तू चिडचिड करू नको, त्याला काहीतरी अर्जंट काम असेल म्हणूनच तो गेला आहे. ईश्वरी आता अर्णवच्या मागे जाऊन त्याला विचारू लागते तुम्ही कुठे निघाला आहे, पण तो काही केलं सांगायला तयार नाही. तो तिला म्हणतो माझं अर्जंट काम आहे, मी थोड्या वेळात लगेचच परत येईल, मला कोणी अडवायचं नाही, माझं पाठलागही करायचं नाही, अशी धमकी देऊन तो निघून जातो. आता ईश्वरीला प्रश्न पडला आहे की असं कोणाचा फोन आला होता की ज्यामुळे त्याला तातडीने घराबाहेर पडावं लागले, काय घडलं असेल, ती आता विचारात पडते. तिला टेन्शन आलेलं असतं. इथे घरात ती गेल्यानंतर अंजली तिच्याशी भांडू लागते, तुझ्या नवऱ्याला तू बरोबर प्लॅनिंग करून घराबाहेर पाठवलं, तुम्ही दोघंजणं फारच कपटी आहात, तुझ्यामुळेच माझा भाऊ इतका बदलला, मला विश्वास बसत नाही, अशा भाषेत आर्ग्युमेंट करू लागते अंजली. आणि आता मामा इथे वकिलांना म्हणतात की तुम्ही सगळे कागदपत्र उद्या तयार करून आणा, तोपर्यंत तुम्ही जाऊ शकता, असं सांगून त्यांना तो जायला सांगतो. अंजलीला म्हणू लागतो की ही कुठली पद्धत बोलण्याची, बाहेरच्यांसमोरसुद्धा तू ह्या स्वरामध्ये बोलणार का? तर ती म्हणते मला नका शिकवू, ह्यांना सांगा. तरी ते अंजलीला ईश्वरी म्हणते की तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि एक ना एक दिवस तो गैरसमज दूर होईल, त्या दिवशी तुम्हाला खरंच तुमच्या वागण्याचा पश्चाताप होईल, कारण आता तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही, पण खरं गोष्ट ज्यावेळी तुम्हाला कळेल त्यावेळी तुम्हाला मग माफी मागावीशी वाटेल, तोपर्यंत खूप उशीर होऊन जाईल. असं बोलून ईश्वरी तुम्हाला मी समजवण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणून निघून जाते. इकडे आता आकाश भेटायला आलाय नम्रताला. नम्रता मग त्यांच्याशी बोलू लागते. आकाशचा मूड खूप खराब आहे, तिच्या लक्षात येतं त्यावेळेला आकाशला ते विचारते काय झालं, तर तो म्हणतो घरामध्ये सारखे टेन्शन आहे, आजकाल अंजलीताई ईश्वरीचं इतका रागराग करू लागली आहे, तिला डोळ्यासमोरही ती धरत नाही, आणि घरामध्ये माझ्या आईचं तर तुझ्या बाबतीत काय बिनसले तेही मला कळत नाही, आणि अशा सिच्युएशनमध्ये आपल्या दोघांच्या रिलेशनशिपचं काय भविष्य असणार या गोष्टीचं मला टेन्शन आलं आहे. तर इथे ईश्वरी आपल्या पाठीशी आहे, आपले जिजू आपल्या पाठीशी आहे असं नम्रता म्हणते आणि त्यांना सांगते की मला त्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे, आपल्या नात्याला ते शेवटापर्यंत नेतील आणि आपलं सगळं काही चांगलं होईल, मला विश्वास आहे ईश्वरीवरती, असं ती त्यांना समजवत असते. आता अर्णव जिथे लोकेशन स्ट्रेस झालं तिथे जातो. तिथे गेल्यानंतर त्याला धुमाळ दिसतात. धुमाळांच्या मागे तो धावू लागतो. धुमाळ पुढे धावत असतात आणि एका ठिकाणी आतमध्ये पळून जातात. त्यांच्या मागे मागे अर्णव पण जातो. गेट उघडणार त्याच वेळेला पाठीमागून 2 जणांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावरती रुमाल लावला आणि त्याला बेशुद्ध केलेलं असतं. हे पाहून धुमाळांना आनंद होतो. तो फोन करून लगेचच वल्लवीला निरोप देतो आणि म्हणतो की तुम्ही मलाच का निवडलं त्याला बेशुद्ध करून किडनॅप करण्यासाठी. तर वल्लवी म्हणते तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जितकं सांगितलं तितकं केलं ना, तुम्ही तुमच्या मार्गाने आता निघून जा, पुढे काय करायचं मी पाहते. इथे वल्लवीचा प्लॅन आहे की प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करू नये अर्णवने, सगळी प्रॉपर्टी तिला मिळावी, त्याच्यासाठी ती प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी तिने अर्णवला किडनॅप करून ठेवले. आता इथे अर्णव भेटत नाही, त्याच्यामुळे ईश्वरीला काळजी वाटते. ती आकाशला विचारते घरात ऑफिसमध्ये तो कुठेही नाही, तर तू कुठे गेला आहे शोधण्यामध्ये मला मदत कर. अर्णवला शोधण्यासाठी आता आकाश मदत करायला निघतो आणि नम्रता म्हणते काही बातमी मिळाली तर मलाही कळवा, आणि लगेचच तो त्याच्या दादाला शोधायला निघून जातो. इकडे ईश्वरीला फार काळजी पडली आहे. असं काय झालं असेल, कुठे गेला असेल अर्णव, घरातही काही सांगितलं नाही, फोन जो केला त्याच्यानंतर जो गेला तो गेलाच. ती त्या टेन्शनमध्ये असते, सतत तिला टेन्शन त्याचं. आता ती शिर्केंना फोन करून विचारते. शिर्केन माहिती देतात की धुमाळांचं या ठिकाणी लोकेशन मिळालं, अर्णव त्या ठिकाणी गेला. आता त्या ठिकाणी स्वतः ईश्वरी जाते. तिथे गुपचूप ती बघते की कोण कुठे आहे, तर तिच्या लक्षात येतं की अर्णव किडनॅप झालेला आहे. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा. ईश्वरी अर्णवला कसं सोडवणार हेही आपण पुढे पाहूया.